हॅलो फ्रेंड्स, मी नेहा माझ्या किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज मी दिवाळीच्या फराळातली अजून एक रेसिपी घेऊन आलेली आहे, ती म्हणजे शंकरपाळे। ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि जर माझी ही शंकरपाळ्यांची रेसिपी तुम्हाला आवडली तर प्लीज लाईकचं बटन क्लिक करा आणि प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर आता आपण शंकरपाळ्यांच्या साहित्य आणि कृतीकडे वळूया। शंकरपाळे बनवण्यासाठी सगळ्यात पहिले मी एक मोठी बाउल मैदा घेतलेला आहे आणि छोटा बाउल पिठी साखर करून घेतलेली आहे। एक छोटी वाटी तूप घेतलेला आहे आणि हे शंकरपाळ्याची कणिक भिजवण्यासाठी मी दूध घेतलेलं आहे इथे। आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला जो मोठा बाउल भरून मैदा आपण घेतलेला होता तो आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। म्हणजे जेवढा मैदा आपण घेतलेला आहे त्याच्या अर्ध्यापेक्षा थोडी जास्त आपल्याला साखर घ्यायची आहे आणि आता पिठी साखर आपल्याला त्याच्यात मिक्स करून घ्यायची आहे, किंवा तुम्हाला जेवढं गोडचं प्रमाण पाहिजे आहे तेवढं आपण घेणार आहोत। आता ह्या पिठाच्या अशी मधोमध थोडीशी जागा करून आपल्याला त्याच्यात तुपाचं मोहन टाकायचं आहे। तूप घेतलेलं आहे जे आपण ते साधारण अर्धी वाटी आपल्याला याच्यात तूप टाकायचं आहे आणि आता हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे। पहिल्यांदा बिना दूध टाकता व्यवस्थित असं सगळं पूर्ण ते तूप पूर्ण पिठाला लागून गेलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। पीठ आणि साखरेच्या मिश्रणात ते तूप पूर्णपणे असं दाबून दाबून आपल्याला लावून घ्यायचं आहे। आणि आता आपण मोहन आपलं बरोबर झालेलं आहे की नाही हे चेक करण्यासाठी बघून घ्यायचं आहे की आपण अशी थोडीशी मूठ वाळल्यानंतर ते वाळली जाते आहे की नाही। जर तशी बरोबर झाली तर मग आपल्याला याच्यामध्ये दूध टाकून गोळा बनवून घ्यायचा आहे। आपल्याला जास्ती पातळ गोळा नाही बनवायचा आहे, म्हणून याच्यात एकदम लागतच दूध टाकून घ्यायचं आहे। आपण त्याच्यात तूपही टाकलेलं होतं म्हणून आपल्याला जास्ती दूध इथे लागणार नाहीये। तुम्ही तुमच्या हिशोबाने बघून घ्यायचं आहे की तुमचा गोळा कधी व्यवस्थित असं छान होतो। तुम्ही बघताय आता इकडे गोळा पूर्णपणे आपला तयार झालेला आहे, पातळ गोळा नाही बनवलेला आहे इथे मी। तुम्ही पण असंच गोळा बनवायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीचा घट्टसर गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे आणि साधारण 3 ते 4 तास याला झाकण लावून आपल्याला मुरण्यासाठी आपल्याला हा ठेवून द्यायचा आहे। आता 4 तासानंतर झाकण काढून आपला बघून घ्यायचं आहे की गोळा एकदम असं घट्ट छान आपलं हे मुरून झालेलं आहे। तर आता आपण साइड बाय साइड बारीक गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे। जो आपला शंकरपाळ्याचा गोळा आहे तो आपण अर्धा असा कापून घेणार आहोत आणि अर्धा अर्धा आपल्याला रगडून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण तो व्यवस्थित पूर्णपणे असं छान रगडून घ्यायचा आहे, ज्या अर्थी तो आता नरम होऊन जाईल। कारण की तो मुरल्यानंतर एकदम कडक होऊन जातो असा, म्हणून एवढा मोठा गोळा आपल्याला एकखट्टी नाही रगडता येणार, म्हणून आपण अर्धा करून घेतलेला आहे आणि तो आपल्याला व्यवस्थित रगडून असा नरम आणि छान असा सॉफ्ट करून घ्यायचा आहे। तुम्ही बघताय की आता हळूहळू तो असा सॉफ्ट होत चाललेला आहे। तर आपण त्याला गोल गोल असं व्यवस्थित एकजीव असा करून घेणार आहोत, गोल असा थोडासा अशा पद्धतीने। आणि आता आपण याला लाटण्याची तयारी करणार आहोत। आता त्याला व्यवस्थित अशा गोल आकारामध्ये लाटून घ्यायचं आहे। जास्ती आपल्याला पातळ नाही करायचं आहे किंवा जाडही नाही ठेवायचं आहे। मीडियम जेवढे आपल्याला शंकरपाळे पाहिजे असतील तेवढं आपण साईजचं ही पोळी आपण लाटणार आहोत। सगळ्या बाजूने व्यवस्थित त्याचे काठ वगैरे सगळं नीट पूर्णपणे एक सारखी पोळी लाटून घ्यायची आहे। आणि आता सुरीने आपण त्याचे शंकरपाळे पाडून घेणार आहोत। अशा उभ्या लाईनी आपण चिरून घेणार आहोत। तुम्हाला जेवढ्या मोठ्या पाहिजे असतील शंकरपाळे तेवढं तुम्ही मोठ्या अशा अंतर ठेवून करू शकता। आता उभ्या लाईनी झाल्यानंतर आपण अशा आडव्या लाईनी त्याच्यावरती कापणार आहोत। तुम्ही हे डिझाईनची जर तुमच्याकडे असेल तर त्याच्यानेही करू शकता। आता हे आपले शंकरपाळे असे करून झालेले आहेत अशा पद्धतीने। तर आपण एका ताटावरती थोडंसं असं पीठ भुरभुरून हे जे शंकरपाळे आहेत हे सगळे आपण याच्यावरती काढून घेणार आहोत। आता हे अशा पद्धतीने आपले सगळे शंकरपाळे काढून झालेले आहेत।
तर आता आपण याला तळण्याची तयारी करणार आहोत. जे आपण तेल ठेवलेलं होतं गरम करण्यासाठी त्याचा गॅस आता मीडियम करायचा आहे आणि आपल्याला शंकरपाळे एकदम मीडियम गॅसवर तळायचे आहे. त्याला मैद्याचे आपण केलेले आहे त्याच्यामुळे तो लवकर लालसर होतो, म्हणून आपल्याला मीडियम गॅसवरच शंकरपाळे तळायचे आहेत. त्याला असं कंटिन्युअस आपल्याला हलवायचं आहे. आणि तुम्हाला जर थोडासा तांबूस लालसर रंग पाहिजे असेल तर तुम्ही तोपर्यंत तळू शकता किंवा मग अशा कलरवरही तुम्ही तळू शकता. आता असा छान असा कलर आपल्या शंकरपाळ्यांना आलेला आहे. जास्ती लाल नाही करायचे आहेत आपल्याला. तर आता आपण गॅस बारीक करून याला एकदम अर्धा मिनिटं थोडंसं तेलात राहू देणार आहोत आणि मग नंतर आपण त्याला असं त्याचं पूर्ण तेल नितरवून एका टिश्यू पेपरवर काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघताय की आता छान असे कलर आलेला आहे आपल्या शंकरपाळ्यांना. हे माझे शंकरपाळ्याची रेसिपी तुम्ही नक्की दिवाळीच्या फराळामध्ये ट्राय करून बघा आणि जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.